पुन्हा एकदा स्वतःला थांबवलं जातंय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा प्रणित मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करेल फलंदाज हर्षल. मोठा फटका, तिथे उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक तिथे येतोय आणि आणखीन एक गड्याचं इथे पतन होतंय, आणखीन एक गडी बाद होतोय. हर्षल याच्या स्वरूपात लागलेला एक मोठा झटका पाहायला मिळतोय. आता मात्र स्ट्राईकवर मनीष आलाय, ज्याने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता. आपल्या इनिंगच्या स्वरूपाच्या गोलंदाजीला प्रत्युत्तर दिलं होतं. 5 चेंडू चांगले टाकले होते आणि शेवटच्या चेंडूला तिथे षटकाराचं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळालं. मनीष आणि गोलंदाजीसाठी सज्ज झाला प्रणित. दरम्यान चौथ्या चेंडू षटकातील जबरदस्त ऑन ड्राईव्ह तिथे फटका पाहायला मिळाला. तिथे स्वरूप क्षेत्ररक्षण करतात आणि तेवढीच जबरदस्त फेकी आणि थोडस तिथे पुन्हा एकदा चेंडू गोलंदाजच्या डोक्यावर ना गेला आणि त्या दरम्यान जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट केल्या. धावफलक 2 धावाने पुढे सरकलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 45च्या घरात. दरम्यान अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5वा चेंडू घेऊन सज्ज झाला गोलंदाज प्रणित. सामना करेल मनीष आणि पुन्हा एकदा जबरदस्त फटका आणि आता मात्र कुठली संधी मिळत नाही स्वरूप यांना. स्वरूप यांच्या डोक्यावर चेंडू सरत चालला सीमा रेषा पार. संजीवनी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचले ते 49च्या घरात आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवर किती धावा असतील हे धावा जरूर निर्णायक आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान विचार केला तर चांगलं षटक इथे गोलंदाजांनी हाताळलं, पण स्लॉगरच्या षटका थोडासा मागणा प्रणित पाहायला मिळतो. जबरदस्त फटका, चेंडूला सरळ पुल करून दिला सीमा रेषा पार. आणखीन एक बिडगीट षटकार, चेंडू सरळ चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावा देऊन गेलाय आणि 6 धावाने धावफलक भरते. धावफलक जाऊन पोहोचलाय 55च्या घरात. 56 धावांचं लक्ष असणार आहे अग्रणी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. विनंती असेल ऐरोली संघ आणि बेलापूर संघ दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे. टॉस का बॉस मंचावर. ओव्हर टू यू नितेश. चला बेलापूर संघाचा कॅप्टन या आपण नाणेफेकीसाठी. मी विनंती करेन 30+ संकल्पनेचे शिल्पकार बेलापूर गावचे सुपुत्र रुपेशजी दिवेकर यांच्या शुभहस्ते ही नाणेफेकी तर केली जाईल. छापा इज द कॉल बाय ऐरोली आणि काटा. बेलापूर संघ नाणेफेक जिंकला आहेत. पहिला फ्रेश सामना 5 षटकांचा असेल आणि 5 प्युअर गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. नाणेफेक तुम्ही जिंकला तर काय डिसिजन घेतलाय? आम्ही फलंदाजी करू पहिला आणि जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. अनऑर्थोडॉक्स डिसिजन म्हणजे धाडसी डिसिजन तुम्ही घेतलाय. हा डिसिजन नेहमीच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन माइंडसेट म्हटलं जातं. काय कारण आहे बॅटिंग घेतण्यामागे? ॲक्च्युली नंतर जर बॅटिंगला प्रेशर येत नाही त्याच्यामुळे आम्ही फलंदाजी पहिली घेतो. येस, आणि खऱ्या अर्थानं जर का बघितलं गेलं तुम्हाला शुभेच्छा असतील. आणि तदनंतर मात्र मी ऐरोली संघाचा कॅप्टन देवेंद्र यांना मात्र तुमच्याकडे पहिल्यांदा क्षेत्ररक्षण आले. फलंदाजी मात्र मी म्हणेन बेलापूर संघाने जी काही यंदाच्या मोसमामध्ये बेलापूर संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. प्रतिस्पर्धी संघ पहिल्यांदा फलंदाजी करेल. फलंदाजी करताना मात्र त्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30-35 धावापर्यंत आम्ही त्यांना हे करू, थांबवायचा प्रयत्न करू. येस, असे कोणते गोलंदाज जे मात्र त्यांच्या सलामीच्या फलंदाजांना मात्र खऱ्या अर्थानं रिस्ट्रिक्ट करतील? आहेत आमचे मनोज आहे आपलं मनोज आहे आणि आपले अमय आहे. हे 2-3 आमचे गोलंदाज आहेत स्टार्टिंगचे, जरा ओपनिंग चांगले करू शकतात. या एकंदरीत आयोजनाबद्दल काय म्हणाल? प्रत्येक कॅप्टनला मात्र एक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येते. या एकंदरीत स्पर्धेबद्दल मॅन ऑफ द मॅचचा जर का विचार केला तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, एक चांदीचं कॉईन आपल्याला पाहायला मिळतंय. निलेश दादा यांच्या संकल्पनेतून ही
खूप चांगली भूमिका ज्यांची राहिली आहे. तसेच एक टी शर्ट प्रदान करण्यात येते आणि फूड कुपन देखील मात्र प्रदान करण्यात येते प्रत्येक मॅचसाठी. ट्रॉफीज आपण पाहताय, चषकाचा जर का विचार केला तर 5 फुटाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. जर का राशीचा जर का विचार केला तर प्रथम क्रमांक 30 आणि 20 आणि 10 अशी चषक एकंदरीत या स्पर्धेबद्दल, आणि तुम्हाला या स्पर्धेमध्ये नक्कीच जी संधी मिळाली निलेश दादांबद्दल या स्पर्धेबद्दल काय मत आहे? नाही, नीलज दादाचं आयोजन खूप चांगलं असतं. बस इतकं बोलू शकतो. थँक्यू. आणि नक्कीच रुपेश दादा तुमच्याशी आम्ही थोडासा संवाद साधू इच्छितो. खऱ्या अर्थानं ऑन बिहाफ ऑफ रुपेश दादा, एकंदरीत निलेश दादांनी जे खूप चांगले इनिशिएटिव्ह घेतले, अशी संकल्पना 30+ मध्ये आत्तापर्यंत तरी आपण पाहिली नाहीये. चांदीचं कॉईन, टी शर्ट असेल, तदनंतर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ह्यांच्यासाठी कूलर आपल्याला पाहायला मिळतात. ते कूलर मात्र आम्हाला मात्र प्रेमानंद केनी यांच्या वतीनं मात्र आम्हाला प्रदान करण्यात आलेत. अशी ही संकल्पना एकंदरीत या आकर्षक अशी चषकांची मांडणी आपण पाहिली असेल. एकंदरीत ही स्पर्धा आणि सुसज्ज असं मैदान आहे. निलेश दादांची ही संपूर्ण मेहनत आणि या संकल्पनेबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, खरोखरच 30+ मला वाटतं ही पहिल्यांदाच मी भव्य स्पर्धा बघतोय निलेश दादा पाटील यांच्याकडून. आणि मला वाटते यांचं कौतुक करायला भरपूर काही शब्द आहेत आणि चांगलं आयोजन आहे. थँक्यू. नक्कीच तुम्हाला दोन्ही संघांना मात्र शुभेच्छा असतील. तदनंतर मात्र खऱ्या अर्थानं मी म्हणेन एक सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येते. प्रत्येक संघाला मात्र एक सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण ही एक खूप चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. रुपेश दादा दिवेकर आमच्या सोबत मात्र जोडले गेलेत, ज्यांच्या माध्यमातून देवेंद्र ऐरोली संघाचा कॅप्टन याला मात्र गौरवण्यात येते. तदनंतर मात्र बेलापूर संघाचा कॅप्टन संतोष यांना मात्र निलेश दादा पाटील हे यांच्या माध्यमातून गौरवण्यात येते. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. 5 षटकांचा हा सामना असेल. तत्पूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा थेट कमेंट्री बॉक्समध्ये. आमच्या सोबत मात्र आज जोडले गेले दिवा गावातील भूमिपुत्र सुपुत्र आवाज तुषार गावंड. थँक्यू नितेश. दरम्यान पूर्वार्धाचा जर विचार केला तर जबरदस्त फलंदाजी शेवटच्या षटकामध्ये मनीषची पाहायला मिळाली. 55 धावा कंप्लीट केल्या. 56 धावांचं लक्ष्य आहे. मनीष गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिले षटक घेऊन इथे सज्ज झालाय. P1चं पहिलं षटक मनीष हाताळतोय. पिंटू आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतो. सामना सुरुवात करायची आहे. उत्तरार्धात 55 धावांचं लक्ष्य असणार आहे. पहिला अंक कधी वरचढ ठरला गोटवली संघ तर कधी वरचढ ठरलाय अग्रोळी संघ. आणि या दुसऱ्या अंकात कशी कामगिरी करणार हे दोन्ही संघ बघूया. दरम्यान वैयक्तिक पहिलं षटक घेऊन इथे मनीष सज्ज झाला. पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल पिंटूसाठी. हलक्या हाताने चेंडूला टटवलंय. तिथे चेंडू गेला डी क्षेत्रात. 1 धाव. इथे पहिल्या चेंडूवर धावफलकाचा श्री गणेशा केला जातोय. 1 धावेने इथे सुरुवात केली जाते. चांगली कामगिरी करावी लागेल. अजूनही 54 धावांची गरज असणारे. सामना जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक असणारे 29 धावांची गरज असणारे 54. पिंटू आणि रोशन आलेली सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. हे दोन्ही हार्ड हिटर फलंदाज आहेत. मोठी कामगिरी करण्यात माहीर आहेत. आज आपल्या संघासाठी कशी कामगिरी करणार? दरम्यान पुढचा चेंडू. इथे मात्र जबरदस्त फटका पुन्हा एकदा सजवायचा प्रयत्न केला होता. मनीष चांगली गोलंदाजी करतोय. त्या दरम्यान आणखीन 1 धाव पूर्ण केली. धावफलक जाऊन पोहोचले 2च्या घरात. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली कामगिरी इथे केली जाते. हॅप्पी आहे ना ते माझा उपवास आहे. ए उपवास आहे माझा. एक दे हॅप्पी. बोल. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन सज्ज झाला मनीष. वैयक्तिक पहिल्या षटकातील तिसरा चेंडू. जबरदस्त चेंडू, गतिमान चेंडू. या चेंडूला उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. गोल्डन स्पॉटवरनं चेंडूने थोडीशी उसली घेतली होती आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. कौतुक करावं लागेल. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 3 चेंडूवर मोठी फटकेबाजी करावी लागेल.
पॉवर प्लेचं षटक इथे हाताळतो. एक जबरदस्त गोलंदाजीचा मुशारा इथे पाहायला मिळतोय. आता मात्र गती कमी करून टाकलेला चेंडू, उंची जास्त लांबी कमी, आणि तिथे क्षेत्ररक्षक कुठली चुकी करत नाहीये. सरळ इथे मात्र फलंदाज बाद होतोय. आणखीन एक मोठा झटका तिथे लागतोय. पहिल्या गड्याचं इथे पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. रोशन इथे तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज आपल्याला स्वरूप पाहायला मिळतात. फलंदाजीसाठी जाताना चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. विचार केला तर पिंटू सारखा लेफ्ट हँडेड फलंदाज स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळते. स्वरूपने मगाशी गोलंदाजी चांगली टाकली होती. मनीषचं कौतुक करावं लागेल. एक ऑलराऊंडर या मॅचमध्ये ऑलराऊंडरची भूमिका पार पाडताना आपल्याला मनीष पाहायला मिळतात. जबरदस्त चेंडू, कुठली संधी देत नाहीये फलंदाजाला मोठे फटके मारण्याची, आणि पुन्हा एकदा चेंडू डी क्षेत्रात गेलाय. धावफलक आणखीन एका धावाने भरतोय. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलाय 3च्या घरात. चांगली सुरुवात या षटकामध्ये मनीषची पाहायला मिळाली. जबरदस्त षटक इथे सजवलं. पॉवर प्लेचं षटक इथे चांगलं हाताळताना आपल्याला मनीष पाहायला मिळतोय. योग्य टप्प्यावर गोलंदाजी आणि व्हेरिएशन या गोलंदाजीचं आपल्याला महत्त्व पाहायला मिळतंय. या यशामागचं गमक जर विचार केला तर वारंवार व्हेरिएशन पद्धतीची गोलंदाजी इथे केली जाते. दरम्यान पुढचा चेंडू मनीषाचा. पुन्हा एकदा गतिमान चेंडू आणि पुन्हा एकदा उसळी देणारा चेंडू इथे पाहायला मिळाला. पंच थोडीशी ताकीद देतात, परंतु जबरदस्त चेंडू इथे राहिलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिन एक गडी बाद 3 धावांवर आपल्याला पाहायला मिळतं अग्रोळी संघ. कोण आहे दुसऱ्यावर कोण आहे? कोण आहे? बाळू आहे का? बाळू, दिलीप उर्फ बाळू गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक. पिट्टूचं षटक घेऊन सज्ज झालेत बाळू. दुसरा पॉवर प्ले इथे हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी सज्ज झालेत बाळू. पंचांच्या उजवीकडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल बाळू यांचा पहिला चेंडू, आणि इथे मात्र पंच दंडित करतात. नो बॉल इथे पाहायला मिळतोय. यानंतरच्या चेंडूवर फ्री हिट असणारे 9+1 अशा 2 धावा इथे मिळतात. धावफलक जाऊन पोहोचला 5च्या घरात. खराब सुरुवात म्हणता येईल या षटकाची. मनीषने चांगली कामगिरी केली होती. आता पहिला चेंडू इथे नकारात्मक चेंडू पाहायला मिळाला दिलीप यांचा. चांगला चेंडू इथे टाकावा लागेल. दरम्यान फ्री हिटच्या चेंडूवर किती धावा घेण्यात यश येते फलंदाजाला. इथे मात्र मोठा फटका स्वरूप यांनी सजवलाय. चेंडू चाललाय वन बाउंड, सीमा रेषा पार. मिडॉनच्या दिशेने निघालेला आणखीन एक चौकार इथे पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला, आणि थोडस इथे बाळू यांचा फंबल थोडंसं पाहायला मिळालं, आणि नकारात्मक चेंडूला दिलेल्या फ्री हिटच्या चेंडूवर प्रत्युत्तर पाहायला मिळालं. धावफलक आता मोठी उसळी घेतो. धावफलक जाऊन पोहोचला तो 9च्या घरात. चांगली सुरुवात या षटकात स्वरूप यांनी केली आहे. इथे पहिला विकेटचं पतन झाल्यानंतर स्वरूप यांची चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी करावी लागेल. 9 धावा इथे कंप्लीट झाल्यात. पहिला चेंडू या षटकातील झाला. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 6 धावा खर्च केल्यात.
आत्ता मात्र जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. त्या चेंडूला कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची कडा घेऊन डी क्षेत्रात गेलाय. धावफलक आणखीन एका धावाने पुढे सरकतोय. पहिले दुहेरी घर इथे गाठताना आपल्याला धावफलक पाहायला मिळतोय. धावा जाऊन पोहोचल्या त्या एक गडी बाद 10च्या घरात. दरम्यान तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतील दिलीप. पंचांच्या उजवीकडून मारा करतात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल. जबरदस्त चेंडू ब्लॉक होल पद्धतीची गोलंदाजी इथे केली जाते. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा इथे वापर केला जातोय आणि फलंदाजाला उत्तर नव्हतं या चेंडूला. पुढचं काम यष्टीरक्षक चोख बजावतोय. फलंदाज इथे बीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. आत्ता गती आणि इथे मात्र चांगली दिशा सुद्धा या गोलंदाजाला भेटले. चांगली गोलंदाजी योग्य टप्प्यावर हा गोलंदाज करताना या 3 चेंडूवर पाहायला मिळाला. दरम्यान पुढचा चेंडू दिलीप याचा. आणखीन एक जबरदस्त चेंडू तिथे क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल करतोय आणि त्या दरम्यान आणखीन एक धाव कंप्लीट केली. धावफलक आणखीन एका धावाने पुढे सरकतोय. धावफलक जाऊन पोहोचला तो 11च्या घरात. या षटकातील 4 चेंडूचा खेळ झालाय. धावफलक एक गडी बाद 11 अग्रोळी संघ. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. या 2 चेंडूवर एक मोठा फटका आला तर एक सफल ओव्हर ठरणार आहे ती अग्रोळी संघासाठी आणि एखाद्या विकेटचं पतन झालं तर एक सफल ओव्हर म्हणू शकतो आपण गोटोली संघासाठी. दरम्यान 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाज. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतील दिलीप. आणखीन एक जबरदस्त चेंडू. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच अवे घोषित करतात. चेंडू गेलाय डी क्षेत्रात. इथे लेगबाईज स्वरूपात आणखीन एक धाव पंचाच्या कडून इथे लेगबाईज घोषित केला जातोय. संघाच्या खात्यात आणखीन एक धाव ऍड झाली. धावफलक आणखीन एका धावाने भरतोय. धावफलक जाऊन आता मात्र पोहोचले 12च्या घरात. या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटच्या चेंडूवर पॉवर प्लेच्या किती धावा काढण्यात येऊ शकते फलंदाजाला. दरम्यान शेवटचा चेंडू घेऊन सज्ज झाला दिलीप. इथे मात्र जबरदस्त फटका. त्याला चांगलं एलिव्हेशन तिथे दिले. ते क्षेत्ररक्षक येणार फेकी करणार. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट केली. इथे स्वरूप यांचा दुसऱ्या धावाचा प्रयत्न झाला होता परंतु त्यांना थांबवलं जातंय. एक धाव कंप्लीट झाले आणि इथे 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 13 धावा इथे कंप्लीट करताना आपल्याला अग्रोही संघ पाहायला मिळतोय. दरम्यान गरज असणार आहे ती सामना जिंकण्यासाठी आणखीन 43 धावांची. चेंडू शिल्लक असणार आहेत 18 धावांची गरज असणार आहे 43. मोठ्या फटक्यांचा खेळ करावा लागेल. इकडे गेअर शिफ्ट करावा लागेल. मोठे फटके जर आले तर आपण या स्पर्धेमध्ये तग धरू शकतो अन्यथा आपण या स्पर्धेतून माघारी परतावं लागेल. अग्रोळी संघ आता मात्र थोडस फलंदाजीमध्ये गेअर शिफ्ट करावा लागेलच आणि धावगती वाढवावी लागेल आणि आता थोडंसं कठीण होऊन बसणार आहे लक्ष पाहायला मिळतं. आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय सुजित मोरे. एक जुना जाणता गोलंदाज आहे गोटोली संघाचा. आज 30+ संघासाठी कशी कामगिरी करणार विचार केला तर सुमित सारखा एक जबरदस्त कर्णधार आपल्याला पाहायला मिळतं. तो सुद्धा गोलंदाजी करतो परंतु आपला अनुभवी गोलंदाज ज्याच्या गाठीला अनुभवाची शिदोरी आहे असा गोलंदाज मार्कवर आमंत्रित केला जातो गोलंदाजीच्या दरम्यान. सुजित मोरे वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक घेऊन सज्ज झालेत. विचार केला पहिला चेंडू सुजित यांचा. सामना करेल पिंटू. इथे मात्र सुजित मोरे आले आणि त्यांचं स्वागत केले षटकाराने. चेंडू सरळ चाललाय आउट ऑफ द पार्क. बिगेट षटकार 6 धावाने इथे संघाची धावसंख्या भरताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलाय 19च्या घरात. 19 धावा इथे कंप्लीट झाल्यात. पहिल्या चेंडूवर इथे खरपूस समाचार सुजित यांचा घेतला जातोय आणि या षटकामध्ये स्फोटक फलंदाजी पिंटू यांची पाहायला मिळते. दरम्यान जबरदस्त चेंडू टाकला होता परंतु त्या चेंडूला तेवढंच चांगलं प्रत्युत्तर पाहायला मिळालं पिंटू याच्या बॅटीतून. दरम्यान इथे सुजित यांच्यावर हल्ला चढवला जातो. पहिल्या चेंडूला सीमारेषा पार धाडून इथे 6 धावा आपल्या संघाच्या भातात ऍड केल्यात. धावफलक जाऊन पोहोचलाय 19च्या घरात. दरम्यान पुढचा चेंडू सुजित यांचा सामना करेल पिंटू. आता मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका. तिथे क्षेत्ररक्षक तैनात असणार आहे. क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार फेकी करणार. त्या दरम्यान आणखीन एक धाव कंप्लीट केली. धावफलक जाऊन पोहोचलाय 20च्या घरात. जिंकण्यासाठी गरज असणाऱ्या अजूनही 33 धावांची. चेंडू शिल्लक असणार आहेत
16 बॉल 36 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. 16 चेंडू 36 धावा, 36 धावा 16 चेंडू. काय घडणार काय बिघडणार. दरम्यान स्वरूप असणारे स्ट्राईकवर सामना करेल सुजित मोरे. पहिला चेंडू तिथे मोठा फटका आला होता, त्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं. दरम्यान तिसरा चेंडू या षटकातील सामना करतील स्वरूप. पुन्हा एकदा जबरदस्त फटका लॉफ केला होता चेंडूला, तिथे हर्षल तैनात आहे. एक धाव आणखी कंप्लीट केली, धाव फलक जाऊन पोचला. आता मात्र 21च्या घरात. चांगली सुरुवात या षटकाची राहिली. एक मोठा फटका आला, त्यानंतर कमबॅक इथे सुजित मोरे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 3 चेंडूवर चांगली कामगिरी करावी लागेल. दरम्यान पुढचा चेंडू सुजित यांचा पिंटूसाठी. आता मात्र जबरदस्त गतिमान टाकलेला हा चेंडू. चेंडूने थोडीशी गुडलाईन स्पॉटवर उसळी घेतली. चेंडू काही समजला नाहीये. पुढचं काम यष्टीरक्षक चोख बजावत आहे. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला कमबॅक इथे पाहायला मिळालं या षटकामध्ये. या षटकामध्ये थोडंसं दोलायमान स्थितीत आपल्याला सामना पाहायला मिळाला. दरम्यान 34 धावांची गरज असणार आहे. दरम्यान पुढचा चेंडू सुजित यांचा. इथे मात्र मोठा फटका सजवायचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी. ते क्षेत्ररक्षक येतो आणि क्षेत्ररक्षक चुकी करतोय. त्या दरम्यान 2 धावा पळून कंप्लीट केलं. धाव फलक 2 धावाने वाढतोय आणि तिथे चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. त्या दरम्यान आणखीन 2 धावाने धावफलक पुढे सरकतोय. धावफलक आता मात्र जाऊन पोचलाय 23च्या घरात. जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती 33 धावांचं लक्ष असणार आहे. आणि चेंडू शिल्लक असणार आहेत 13 चेंडू 33 धावा. 2-3 मोठे फटके मारावे लागेल या सामन्यामध्ये आपला आवाज जिवंत ठेवण्यासाठी. सुजित मोरे यांचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करतात, पण क्षेत्ररक्षणाची साथ थोडीशी कमी त्यांना पाहायला मिळते आणि एक झेल सोडलाय तिथे. दरम्यान पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, गतिमान चेंडू. चेंडू काही समजला नाही पिंटू याला आणि निर्धाव चेंडूने इथे षटकाचा शेवट करतात. सुरुवात थोडीशी अडखळत केली होती, परंतु शेवट गोड केलाय. आणि त्या दरम्यान विचार केला तर 3 षटकाचा समाप्तीनंतर एक गडी बाद 23 धावांवर आपल्याला पाहायला मिळते. अग्रोळी संघ जिंकण्यासाठी गरज असणारी 12 चेंडू 33 धावांची. बारा चेंडू 33 धावा, 33 धावा 12 चेंडू. काय घडणार काय बिघडणार या सामन्या दरम्यान. गोलंदाजीसाठी स्वतः कर्णधार आता मात्र आपल्या संघाला या सामन्यामध्ये आगीकूच करून देण्यासाठी स्वतःच्या हातात इथे चेंडू घेतलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल, योग्य टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. आता आपल्याला हेड टू हेड लढत पाहायला मिळते. कर्णधार विरुद्ध कर्णधार. एका बाजूने स्वरूप पाटील तर एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतं सुमित. बघूया या कर्णधाराच्या लढतीत कोण बाजी मारणार. आपल्या सर्वांचे लाडके शैलेजी पाटील यांचं इथे 30+ संघातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान अजूनही 12 चेंडू 33 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी अग्रोही संघाला. या 12 चेंडू मध्ये काय घडणार, कुठला संघ पुढच्या फेरीत दाखल होणार, या 33 धावा अग्रोही संघ काढणार की गोटोली संघ त्यांना रोखणार. बघूया. पहिला चेंडू घेऊन सज्ज झालाय सुमित या षटकातील. जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू. त्या चेंडूला उत्तर नव्हतं स्वरूप यांच्याकडे आणि त्या दरम्यान एक धाव पळून कंप्लीट केली. धाव फलक आणखीन एका धावाने पुढे सरकते. धाव फलक जाऊन पोहोचला 24च्या घरात. पंच गिरीश इथे लेग बाईसचा इशारा देतात. बाईसच्या स्वरूपात आणखीन एक धाव इथे संघाच्या भातात ऍड झाले. धाव फलक जाऊन पोहोचते ती 24च्या घरात. इथे रन येणं गरजेचं आहे. दरम्यान विचार केला तर 11 चेंडू 32 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडू 32 धावा, 32 धावा 11 चेंडू. पिंटू कडे क्षमता आहे या धावा कंप्लीट करायची, परंतु सुमित तेवढा ताकदवान गोलंदाज आहे, तो पिंटूला सहज थोपवू शकतो. दरम्यान गोलंदाजीसाठी सज्ज झालाय सुमित. वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक घेऊन. दरम्यान दुसरा चेंडू या षटकातील पंचांच्या उजवीकडून मारा करतोय. राईट मोर द विकेट मारा असं नाही. इथे मात्र जबरदस्त फटका आणि तिथे गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक अमित याच्या हातात झेल दिलाय आणि फलंदाज बाद झाला. इथे पिंटूच्या स्वरूपात लागलेला दुसरा झटका इथे अग्रोही संघाला. आणखीन एक फलंदाज बाद. आता मात्र थोडंसं आव्हान कठीण होत चाललंय. जसजसे निर्धाव चेंडू डॉट चेंडू होतील तसतसं
आव्हान कठीण होत जाणार आहे अग्रोळी संघासाठी. सुहास नवीन फलंदाज आपल्याला मार्कवर जाताना पाहायला मिळते. फलंदाजीसाठी दरम्यान चांगली कामगिरी करावी लागेल. दरम्यान कौतुक करावं लागेल सुमित याचं. दोन्ही चेंडू चांगल्या टप्प्यावर आपल्याला इथे चेंडू हाताळताना पाहायला मिळतो सुमित. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय सुमित. सामना करेल स्वरूप. मोठा फटका मारायचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल पाहायला मिळाला परंतु चांगलं कमबॅक. चेंडू लगेच रिलीज केलाय. त्या दरम्यान आणखीन एक धाव कंप्लीट केली. धावफलक आणखीन एका धावाने भरते. धावफलक आता मात्र जाऊन पोचले 25च्या घरात. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या गोलंदाजीने फलंदाजांचं अवसान थोडंसं पाहायला मिळतंय आणि इथे मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न केला जातो. उंची जास्त लांबी कमी तिथे क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि त्या दरम्यान एक सोपा झेल अमित यांनी धरणीला दान केलाय. धावफलक आणखीन एका धावाने भरते. धावफलक आता मात्र जाऊन पोचते ते 26च्या घरात ना 25 का 26 आहे. 26 धावा इथे झाल्यात आणि आता मात्र तो लक्षापासून थोडंसं दूर जाताना आपल्याला अग्रोही संघ पाहायला मिळतोय. दरम्यान सुमित त्याचं कौतुक करावं लागेल. योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली. आता मात्र जबरदस्त फटका सजवला. तिथे एलिव्हेशनची कमी, उंची जास्त, लांबी कमी, फलंदाज बाद. आणखीन एक झटका इथे अग्रोही संघाला लागतोय. दरम्यान सुमित याचं कौतुक करावं लागेल. हे लढतीमध्ये आपलं नाणं खडखडीत वाजवलंय सुमित याने. दरम्यान नवीन फलंदाजच्या मार्कवर जाताना पाहायला मिळतोय वनराज. वनराजाला चांगली कामगिरी करावी लागेल. मोठ्या फटक्यांचा खेळ करावा लागेल आणि हा सामना जिंकावा लागेल आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. धावा किती पाहिजे जिंकायसाठी? 30 धावा. 7 चेंडू 30 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. 5 मोठे फटके मारले तर हा सामना जिंकू शकतो अग्रोही संघ. परंतु हे 5 मोठे फटके कुठल्या फलंदाजाच्या बॅटीतून येणार विचार केला तर सुहास आणि वनराज अशी जोडी आपल्याला खेळपट्टीच्या दिशेने पाहायला मिळते. हे दोन्ही फलंदाज ताकदवान आहेत परंतु जबरदस्त गोलंदाजी केली सुमित याने. या षटकात जबरदस्त कामगिरी केली. स्वरूपला निशब्द करून टाकलं आणि कुठले मोठे फटके मारायची संधी दिली नाहीये आणि त्या दरम्यान या बॅटलमध्ये जिंकताना आपल्याला सुमित पाहायला मिळतो. दरम्यान पुढचा चेंडू सुमित याचा सुहास याने अनड्राईव्ह केला. तिथे क्षेत्ररक्षक येणार सुजित मोरे. चेंडू अडवणार, फेकी करणार. त्या दरम्यान आणखीन एक धाव कंप्लीट केली. धावफलक आता मात्र जाऊन पोचले 27च्या घरात. तिथे षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय 3 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा अग्रोळी संघ. आणि जिंकण्यासाठी आता मात्र गरज असणार आहे ती 6 चेंडू आणि 29 धावांची. काय घडणार, काय बिघडणार काय जायला पाटा फुटाचं काम होती जायला आहे समजत नाही नियम अजून शिकायचं हे बॉलर कोण आहे रे मित्रा? गोलंदाजीसाठी सज्ज झाला विच आहे. वैयक्तिक पहिला स्लॉगरचे षटक इथे विजयच्या हातात सोपवलंय. 6 चेंडू 29 धावा. काय घडणार, काय बिघडणार जर विचार केला तर थोडंसं पारडं आपल्याला जड इथे गोटवली संघाचं पाहायला मिळतंय. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटचे चेंडू किंवा शेवटची गडी इथे बाद होत नाही तिथपर्यंत कुठलेही भाकीत करणं चुकीचं असतं. दरम्यान विजय गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू विजयाचा. जबरदस्त चेंडू. चेंडू काही समजलं नाही सुहास याला. त्या दरम्यान 1 धाव कंप्लीट केली. धाव संख्येत आणखीन एका धावीची भर. आता मात्र एकेरी दुहेरी धाव्याने कुठलाही फरक पडणार नाही. गोटोली संघाला मोठ्या फटक्यांचा खेळ करावा लागेल अग्रोळी संघाला. दरम्यान जसं चेंडू इथे पडतील मोठे फटके येणार नाही तसं या स्पर्धेतून या बॅटलमॅनना बाहेर होताना आपल्याला अग्रोळी संघ पाहायला मिळेल. दरम्यान कौतुक करावं लागेल गोटोली गाव संघाचं. चांगले गोलंदाज इथे प्लेस केले आणि चांगल्या टप्प्यावर सर्वच गोलंदाजांनी गोलंदाजी केली आणि असलेल्या धावा डिफेंड करण्याचा इथे प्रयत्न आतापर्यंत यशस्वी ठरलाय. जर विचार केला तर सुमित याने चांगले षटक हाताळलं. मनीष याने चांगले कमबॅक करून दिलं संघाला. दरम्यान
दुसऱ्या चेंडू या षटकातील विजय सामना करेल फलंदाज वनराज. वनराजला चेंडू काही समजत नाही आणि इथे मात्र परफ्यूम डिलिव्हरी प्लेस करताना आपल्याला पाहायला मिळते विजय जबरदस्त गोलंदाजीचा नमुना इथे पेश करतोय आपल्या संघासाठी. दरम्यान 2 धाव या दुसऱ्या चेंडूवर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. दरम्यान पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च केली होती. दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र डीप क्रीजचा वापर आणि आता मात्र चेंडू पुन्हा एकदा समजत नाही वनराज याला आणि पुढचं काम यष्टीरक्षक चूक बजावतोय. इथे मात्र स्थिर स्तब्ध वनराज आपल्याला पाहायला मिळाला. इथे हतबल पाहायला मिळतो फलंदाज. जबरदस्त व्हेरिएशन गोलंदाजी ते पाहायला मिळते. जेवढी चांगली फ्लाईट तेवढा चांगला कट इथे विजयचा पाहायला मिळतो. चौथा चेंडू या षटकातील. आता मात्र फ्लाईट दिली होती, उंची जास्त लांबी कमी, त्या दरम्यान तिथे क्षेत्ररक्षक जबरदस्त रनिंग जल इथे टिपतोय आणि इथे मात्र फलंदाज बाद. आणखीन एक झटका वनराजच्या स्वरूपात इथे फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक गड्याचं पतन इथे आग्रही संघाचं होतंय. इथे मात्र आता औपचारिकता शिल्लक असणार आहे या सामन्यादरम्यान. जर विचार केला तर आग्रही संघ थोडासा पराभवाच्या छायेत आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल गोटोली गावातले सर्व गोलंदाजांचं, चांगली कामगिरी करतात आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी, योग्य टप्प्यावर गोलंदाजी, जबरदस्त फ्लाईट डिलिव्हरी पाहायला मिळाली. त्या फ्लाईटला कुठेतरी फलंदाज तिथे मोहित झाला आणि त्याला इथे या फ्लाईटच्या जाळ्यात अडकवलंय. भाग पाडला मोठा फटका मारण्यात. दरम्यान पुढचा चेंडू विजय यांचा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न सुवाचा. इथे उंची जास्त लांबी कमी, झेलखाली हर्षल होतं आणि आणखीन एक फलंदाज बाद. आणखीन एक गाड्याचं पतन इथे आग्रही संघासाठी होत आहे. दरम्यान कौतुक करावं लागेल विजयाचं, जबरदस्त गोलंदाजी करतोय. दरम्यान शेवटच्या चेंडूचा काही शिल्लक असणार, फलंदाज तिथे पाठवायचा विनंती असेल. लास्ट बॉल असेल ना, शेवटचा बॉल असेल ना, अजून एक विकेट गेले. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. शेवटच्या चेंडू कोणी मनीष ना, आणि मनीष धावा बी केले. मनीषला दिसा मग काय आणि तीन धावांची. दरम्यान जबरदस्त कामगिरी इथे राहिली गोटोली गाव संघाच्या. औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक असणार आहे. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे ती 28. अशक्य प्राय लक्ष आपल्याला थोडंसं पाहायला मिळतंय आणि विचार केला तर कौतुक करावं लागेल. सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. दरम्यान शेवटचा चेंडू घेऊन सज्ज झालाय विजय आणि इथे मात्र चेंडू बॅटची कडे घेऊन गेला डी क्षेत्रात आणि गोठवली संघाने या सामन्यामध्ये विजय नोंदवलाय. कौतुक करावं लागेल या सर्व गोलंदाजांचं, चांगली कामगिरी केली. तेवढंच कौतुक करावं लागेल फलंदाजांचं. दरम्यान कोटोली संघाला पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा असतील आणि आग्रही संघ या स्पर्धेमध्ये माघारी पडलाय. नाही, पुढच्या सीझनसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील. दरम्यान विनंती असेल, या सामन्याचा सामनावीर ठरतोय ज्याने जबरदस्त कामगिरी करून फलंदाजी करताना 18 धावा कुठल्या आणि गोलंदाजी करताना स्लॉगरचं षटक म्हणजे पहिलं पॉवर प्लेचं षटक जबरदस्त हाताळलं. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय मनीष. येस, तर मी विनंती करेन स्वरूप दादा, आपण आमच्या व्यासपीठावर आसनस्थ होण्यासाठी यायचं आहे. यानंतर मात्र आपला शुभसन्मान आयोजकांच्या वतीनं निलेश दादा यांच्या प्रेमाखातीर तदनंतर मात्र आपला शुभसन्मान इथे केला जाईल. मी विनंती करेन स्वरूप दादा, आपण यायचं आहे.
अजून कुठे गेला तसेच रुपेशदादा दिवेकर आपण देखील आमच्या व्यासपीठाकडे या. बेलापूर गावचे सुपुत्र आणि 30+ संकल्पनेचे शिल्पकार मिथुनदादा पाटील यांच्या समवेत नेहमीच तत्परतेने मात्र या 30+च्या संकल्पनेमध्ये जेव्हा जेव्हा मात्र त्यांना हाक दिली जाते तेव्हा तेव्हा मात्र हाकेला साथ देणारे असे रुपेशदादा दिवेकर यांचा शुभसन्मान देखील आयोजकांच्या वतीने इथे केला जातो. निलेशदादा पाटील गोल्डमॅन ऑफ नवी मुंबई या स्पर्धेचे प्रणेते ज्यांच्या माध्यमातून हा शुभसन्मान आयोजकांच्या वतीनं रुपेशदादा दिवेकर यांचा केला जातोय. प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल देऊन हा शुभसन्मान आणि ही क्षणचित्र आम्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद करतोय. तदनंतर स्वरूपदा पाटील यांचा देखील शुभसन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. या स्पर्धेचे शिल्पकार निलेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभसन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान या व्यासपीठावर आणि ही क्षणचित्र आम्ही कॅमेऱ्यामध्ये कैद करतोय. थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल प्रेसेस टुवर्ड्स दिस टुर्नामेंट. ॲज अन गेस्ट मी विनंती करेन आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं. तदनंतर मात्र मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक ज्यानं फलंदाजी करताना मात्र 18 धावा काढल्या गेल्या आणि एक निर्णायक षटक फेकलं. मनीष ठरतो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. रुपेशदादा दिवेकर यांच्या शुभहस्ते हे प्रदान करतो आम्ही एक जर्सी. ज्या जर्सीवर मात्र आपण पाहताय गोल्डमॅन ऑफ नवी मुंबई निलेशदादा चंदू पाटील यांची ही प्रतिमा आपण पाहताय. स्नॅक बाईट तुषार पाटील यांच्या वतीनं 20% फ्लॅट डिस्काउंट आणि महत्त्वाचं म्हणजे एक चांदीचं नाणं आपण प्रदान करतो. ही खूप चांगली भूमिका राहिली आहे. मनीष मिनी कॉंग्रॅच्युलेशन्स व्हेरी फर्स्ट. मनीष विल जस्ट हॅव स्मॉल चॅट विथ यू. फक्त काही मिनिटे तुमचं आम्ही घेतोय. ही संपूर्ण स्पर्धा आणि पहिल्याच सामन्यामध्ये तुझा खेळ खूप चांगला झालाय. दोन्ही डिपार्टमेंटमध्ये खूप चांगला खेळ तुम्ही केलाय. एकंदरीत ओव्हरऑल या स्पर्धेमधील पहिला खेळ आणि या एकंदरीत खेळाबद्दल तुमचा अनुभव काय म्हणाल? निलेश पाटील दादा यांची टुर्नामेंट तर चांगलीच आहे. 30+ जेवढ्या मॅचेस झाल्यात त्याच्यातली ही सर्वात मोठी भव्य क्रिकेट स्पर्धा आहे. कारण की ही जेव्हा मला यांचा फॉर्म आला आमच्या याच्यावर तेव्हा मी खुश झालो की ही मॅच आम्हाला कशी पण करून जिंकायचीच आहे. कारण की याच्यात जेवढ्या म्हणजे प्राईज आहेत चांगले मॅन ऑफ द मॅच सिरीज क्षेत्ररक्षण सर्व काही जे ठेवलं आहे ना ती म्हणजे एकदम खेचणारीमध्ये स्पर्धा आहे आणि चांगली स्पर्धा ठेवली आहे दादानी. आणि माझ्याबद्दल काय बोलू, आमची टीम चांगली आहे, चांगली खेळली. बस माझं हेच म्हणणं आहे, दुसरं काय नाही. नक्कीच तुम्हाला मात्र मिनी कॉंग्रॅच्युलेशन आणि गुड लक फॉर द नेक्स्ट गेम. आणि लगेचच विद्यमान सामन्याकडे जाऊया. पहिल्यांदा नाणेफेक जिंकली ती बेलापूर संघाने आणि पहिल्यांदा धाडसी डिसिजन घेतलाय आणि फलंदाजीचा डिसिजन घेतल्यानंतर मात्र मी म्हणेन गोलंदाजी करण्यासाठी मात्र ऐरोली संघाला निमंत्रित केलं. आणि तुमच्यासमोर मात्र आवाज असेल व्हॉइस ऑफ महाराष्ट्र. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आवाज मात्र संपूर्ण काही सीझन काही मागची वर्षे जर का बघितलं गेली तर मात्र प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामनावर ज्यांनी अधिराज्य गाजवलं आणि प्रत्येकाच्या आवडीचा आवाज तो बनलाय. नवी मुंबईमधील दिवाले गावातील सुपुत्र राहुल शिरसाट उर्फ प्रिन्स. थँक्यू. तर पहिल्या फेरीतील शेवटची लढत मैदानामध्ये रंगली जाते. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे संतोष म्हात्रे आणि त्याचबरोबर चेतन म्हात्रे. ही सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली. तर P1च्या पहिल्या ओव्हरसाठी आमंत्रित केले. या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज अमय आपल्याला पाहायला मिळते. 5 ओव्हरची मॅच आहे. लेट्स प्लेचा इशारा, राऊंड द विकेट. पहिलाच बॉल बाउन्सर, पंचांचा इशारा येतो. येस इट इज अ वाईड. पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट करतायत या ठिकाणी पंच. आणि खऱ्या अर्थाने यानंतर जे काही सामने होतील ते 4 ओव्हरचे होतील. कारण 5 वाजेपर्यंतचा टायमिंग या ठिकाणी जरूर दिलाय.
बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस भिरकावून दिलाय. स्ट्रोक चांगला आहे परंतु फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. एकेरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते की काय, परंतु मिस फिल्डिंग आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. संतोष मात्रेच्या बॅट मधून आणखीन एक दमदार चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपले इरादे स्पष्ट करतोय. आपण जर पाहिलं तर यंदाच्या हंगामामध्ये चांगली कामगिरी बेलापूर 30+ टीमच्या दरम्यान देखील झाली. अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिके देखील जिंकली आणि तो संघ आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत 6 पारितोषिके जिंकलीत या संघाने देखील आणि सातत्याने एक चांगला खेळ या बेलापूर 30+ टीमच्या दरम्यान देखील होताना पाहायला मिळतोय. 5 रन आतापर्यंत होत आहेत. हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु सन्मानरित्या चेंडू खेळून काढला. 1 रन. टेम्परामेंट क्रिकेट कशा प्रकारचं असतं, टेक्निकल क्रिकेट कशा प्रकारचं असतं याचं प्रात्यक्षिक दाखवतोय बॅट्समन संतोष मात्रे. कारण एक चांगला लेदर बॉल क्रिकेटपटू देखील आहे. सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात सिडको या लेदर बॉल क्रिकेट टीमच्या दरम्यान देखील चांगलं प्रदर्शन खेळाडूचं राहिलंय. तर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन चेतन मात्रे ज्या खेळाडूने देखील 11 या टीमच्या दरम्यान देखील चांगली खेळी साकारली. कारण प्रियदर्शनी क्रिकेट संघ बेलापूर या टीमच्या दरम्यान खेळत असताना या खेळाडूने एक काय अक्षरशः गाजवला आणि तोच खेळाडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. लाईन चांगली होती. टप्पा पडल्यानंतर लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. पाच रन आतापर्यंत झालेत. 6 रन आतापर्यंत होत आहेत. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसी आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू जाईल डीप स्क्वेअरलेगच्या दिशेने. स्क्वेअरलेगचा फिल्डर धावत आला होता तोपर्यंत दुहेरी धावा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 2 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर रन देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 8 धावा या स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला क्रिकेटचा थरारम्य खेळ मैदानामध्ये रंगला जातोय. आज या दिवा कोळीवाडा नगरीमध्ये आज टेनिस बॉल क्रिकेटची भली मोठी मानाची सन्मानाची व अभिमानाची स्पर्धा मैदानामध्ये रंगली जाते. आखूड पद्धतीचा बॉल होता. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि बॅट्समन चेतन मात्रेला दिला जातोय परतीचा इशारा. ज्या अपेक्षा होत्या टीम 30+ बेलापूर या टीमला या बॅट्समन कडून त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये आणि बॅट्समन चेतन मात्रे बॅक टू पॅव्हलियन ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे गोलंदाजीच्या मार्कवर होता, रनवे मध्ये होता. चेंडू रिलीज केला आणि टप्पा पडल्यानंतर स्विंग होताना देखील आपण चेंडू पाहिला. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर होता. बॅटची इनसाइड एज घेतली आणि बॅट्समनला दिलाय परतीचा इशारा. आणि बॅट्समन वरून मैदानामध्ये दाखल होईल. न्यू बॅट्समन देखील वरून मैदानामध्ये दाखल होतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉस पद्धतीचा बॉल होता. भिरकावण्याचा प्रयत्न परंतु चांगली फिल्डिंग विकेट किपरच्या दरम्यान देखील पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. ज्या प्रकारे आपण पाहतो बेलापूर 30+ त्यांच्या विरुद्धामध्ये ऐरोली 30+ आणि दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर झुंज देत आहेत. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन ही स्कोरबोर्डवर देखील पाहायला मिळते. एक चांगली संकल्पना ज्या प्रकारे भूषण आपण पाहतोय नवी मुंबईमध्ये. कारण ज्या खेळाडूंना यंगस्टर टीम मध्ये प्रवेश नसतो, ज्या खेळाडूंना 40+ मध्ये प्रवेश नसतो त्या खेळाडूंना त्या खेळीचा वाव मिळावा हे ब्रीद मनामध्ये ताईत करून रुपेश दादा देवेकर व त्यांचे संपूर्ण सहकारी त्यांच्या माध्यमातून एक 30+ संघटना नवी मुंबई जी उदयास आली आणि त्यानंतर त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यामध्ये उतरलं आणि 30+
च्या यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी स्पर्धा आज दिवा कोळीवाडा गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस गती थोडीशी कमी केली, हलक्या हाताने चेंडूला फक्त सन्मान दिला, 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली. 9 रन आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या मार्कवर मनोज नामक बॉलरला आमंत्रित केले सेकंड ओव्हरसाठी. चेंडू वळवण्याची क्षमता आहे या बॉलरमध्ये, परंतु स्ट्रायकिंग एंडला तेवढाच मातब्बर उजव्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज वरून आपल्याला पाहायला मिळते. परंतु वरूनला यावेळेस आक्रमकतेचे रूप धारण करावा लागेल. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती, वेगाने चेंडू स्वार केलाय. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर आपल्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला ऐरोली ते मुलुंड जो हायवे आहे, ज्या हायवेवरून जलद गतीने वाहन स्वार होतात वेगाने, त्याच प्रकारेचा वेग यावेळेस या चेंडूवर देखील आपल्याला पाहायला मिळाला. तेज तरार गोलंदाजी, बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील वेट अँड वॉच, स्ट्रोक चांगला आहे, फिल्टर पोहोचेल तोपर्यंत पंचांचा इशारा येतोय. वरूनच्या बॅट मधून एक दमदार नेत्रदीपक विस्फोटक षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे एक चांगला स्ट्रोक लगावला, उंची जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तेजस सरांनी एक चांगला स्ट्रोक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज मनोज स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे. वरून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, स्लॉक स्वीप लगावण्याचा, परंतु पायाचा थेट वेध घेतला. लेग बिफोरची अपील झाली, परंतु एकेरी धाव देखील या ठिकाणी पाहायला मिळते. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज मनोज, स्ट्रायकिंग एंडला संतोष म्हात्रे. पंचांचा इशारा येतो, यस इट इज अ वाईट. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर आहे आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 17 रन. यावेळेस देखील गती थोडीशी कमी प्रमाणामध्ये होती. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकाल थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू विसावला जातो. डॉट बॉलची समाप्ती आणि या डॉट बॉलने आतापर्यंत एक चांगलं कमबॅक केलंय बॉलर मनोजने. आतापर्यंत 5 बॉलमध्ये या बॉलरने अवघ्या 9 धावा खर्च केल्यात. आतापर्यंत 17 रन स्कोरबोर्डवर. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील भिरकावून दिलाय, परंतु एकच धाव मिळेल. तर 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. 18 रन आतापर्यंत होतात. तर विनंती करेन की सन्माननीय अतिथी आदरणीय राजूदादा पाटील आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत असेल. त्याचबरोबर अनिकेत दादा वैती, जयेश दादा पाटील आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. या स्पर्धेचं जर आपण प्रात्यक्षिक पाहिलं तर या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 30,000 रुपये रोख व आकर्षक द्वितीय पारितोषिक आहे 20,000 रुपये रोख व आकर्षक चषक व तृतीय पारितोषिक आहे 10,000 रुपये रोख व आकर्षक चषक. बालिकावीर साठी एक स्मार्ट मेगा स्क्रीन टीव्ही देखील आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी एक इयर टावर कूलर फॅन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सिक्सर किंग साठी बॅट देखील आहे. प्रत्येक सामन्यासाठी एक सामनावीरासाठी चांदीचे नाणं देखील आहे आणि त्याचबरोबर एक टी शर्ट देखील आहे. व्हाईट फूड कुपन स्नॅक्स बाईट्स युवा उद्योजक तुषारदादा पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेत. या स्पर्धेचे व्यवस्थापक साईनाथ क्रिकेट संघ, नवसादी क्रिकेट संघ, श्रीकृष्ण क्रिकेट संघ, उत्कर्ष क्रिकेट संघ, 40+ क्रिकेट संघ व 30+ ब क्रिकेट संघ या स्पर्धेचे व्यवस्थापक देखील आहेत. ओव्हर नंबर 3 बॉलिंग मार्कवर
संदीप नामक बॉलरला आमंत्रित केले. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 18 रन. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे वरुण, ज्याच्या बॅटमधून एक उंच षटकार आपण पाहिला, परंतु या येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा जरूर जमवाव्या लागतील, कारण टॉस जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. बेलापूर 30+ टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान त्याने बॅटिंग स्वीकारली. जी रणनीती त्यांनी आखली ती रणनीती अंमलामध्ये आणण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल. एक रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 19 रन आतापर्यंत होतात, परंतु 9 बॉलचा इशारा प्लस 1 रन आपल्याला पाहायला मिळेल. फ्रीची संधी असेल. या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे संतोष म्हात्रेच्या खात्यामध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर आपण विचार केला तर 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीडचा बॉल देखील आला. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. आतापर्यंत 20 रन होतात. फ्रीडचा बॉल असेल बॅट्समनच्या खात्यामधील. यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु स्ट्रोक चांगला आहे ऑन साइडला, परंतु फिल्डर तैनात होता. तोपर्यंत टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन देखील होताना पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये धाडस खूप महत्वाचं आहे. जीवनामध्ये देखील धाडस तुमच्या खूप महत्वाचं आहे, कारण प्रत्येक धाडस एक तुम्हाला नवी प्रेरणा देते. प्रत्येक धाडस तुमचा आत्मविश्वास वाढवते आणि प्रत्येक धाडस तुम्हाला सामर्थ्य देखील देत असते. तेच धाडस या ठिकाणी करावा लागेल. पुल केलाय, फक्त दिशा दिली, परंतु फिल्डर तैनात आहे. एकेरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एकेरी रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर रन देखील होतात. 23 रन 23. चार चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी असेल या ओव्हर मधला. अजूनपर्यंत 4 बॉलचा खेळ शिल्लक असेल. स्टेप आउट करून खेळला जातोय. स्ट्रोक चांगला आहे, परंतु एकेरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. की रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर रन देखील होताना पाहायला मिळतात. 24 रन. डावखुराचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो संतोष म्हात्रे. यावेळेस देखील पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु अवघी एकच धाव मिळेल. आतापर्यंत 25 रन देखील स्कोरबोर्डवर होताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस देखील लाईन मिस केली बॅट्समनने. डॉट बॉलची समाप्ती. ज्या वेळेस आपण भूषण पाहतो की 5 ओव्हरची मॅच असते, त्यावेळेस तिसरं षटक खूप इम्पॉर्टंट असतं, कारण सुरुवातीला पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये ज्या प्रकारे कमीत कमी धावा असल्या की बॅट्समनच्या मनामध्ये एक धाडस असतं की आपण आक्रमकतेचं रूप धारण करावं, परंतु त्या ओव्हरमध्ये जर कमीत कमी रन खर्च केल्या तरी येणारा चौथा गोलंदाज हा मात्र वर्चस्वाच्या भूमिकेमध्ये कधी कधी येताना आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे. तीन ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 रन या स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 25 रन.
यावेळेस देखील पुन्हा एकदा वरून आपल्या रंगामध्ये आलाय एक विस्फोटक स्ट्रोक, आणखीन एक दमदार षटकार. यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा येतोय. -1 2 धावा या ठिकाणी आपण पाहू शकाल. 33 आतापर्यंत 33 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज देवा यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे, चेंडू जज करेल, परंतु या ठिकाणी जास्तीत जास्त स्ट्राईक संतोषकडे देण्याचा प्रयत्न केला जातो फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या दरम्यान, कारण डावखुऱ्याचा फलंदाज आहे. सर्वाधिक त्याने जर आतापर्यंत आपण जर पाहिलं तर याच्या बॅटमधून सर्वाधिक सिंगल आल्यात या इनिंगमध्ये. वरुणने मात्र जर 2 मोठे षटकार लगावलेत या इनिंगमध्ये, आणि वरुणला कुठेतरी स्ट्राईक पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून केला जातोय. यावेळेस देखील पूल केलाय, बिगिट केला जातोय. ज्या फटक्यासाठी हा बॅट्समन ओळखला जातो तो फटका या ठिकाणी टोलावला जातोय षटकार. मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्ले. चेंडू रिलीज केला, शॉट ऑफ लेंथ होता, पूर्णपणे बॅट्समन ने एक चांगला पूल केला आणि तो पूल सक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळतोय. एक लांब लचक स्ट्रोक आपल्याला जरूर पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 40 रन. एक गडी बाद झालाय. एक चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न केला जातोय या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. आतापर्यंत वैयक्तिक वरून 21 धावसंख्येवर खेळतोय. यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता. एक रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 41 रन आतापर्यंत होतात. तर यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळतात. 41 रन आतापर्यंत होतात. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. तर 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत होतोय. 41 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. अनिल भंडारी नामक बॉलरला
तर अनिल पाटील नामक तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज अनिल पाटील. यावेळेस देखील पुन्हा एकदा वरून नाव फायर. या पहिल्याच बॉलवर अनिल पाटीलचं स्वागत केलंय बॅट्समन वरूनने. एक दमदार स्ट्रोक लगावून हा षटकार. वरूनच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. लाजवाब बॅटिंगचा नजराणा. 1 डाऊन साठी आलेला खेळाडू या ठिकाणी टीम 30+ वेलापूर या संघाचा तारणारा संकटमोचक पद्धतीची भूमिका साकारतोय. यावेळेस देखील स्लॉन पद्धतीचा बॉल स्टेप आउट करून खेळला जातोय, परंतु एकेरी धाव या ठिकाणी पाहायला मिळते. पाहता पाहता 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्यात. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील हिट विकेट. तन्वी बॅट्समन देखील प्रशांत पाटील एक दर्जेदार खेळाडू आहे. प्रशांत पाटील आणि सातत्याने एक दर्जेदार खेळाडू म्हणून देखील या खेळाडूचा उल्लेख नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मध्ये केला जातो. एक चांगला अपडेटर देखील आहे, कारण सुरुवातीला आपण जर पाहिलं तर प्रशांत पाटील या नावाची ओळख संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये आपण जर पाहिली तर एक सुपरिचित असलेला हा अपडेटर देखील आहे. कारण आज आपण पाहतोय की टेनिस बॉल क्रिकेटला देखील सुवर्ण दिवस आलेत, कारण यूट्यूब आल्यानंतर अनेक खेड्यापाड्यातील हे जे खेळाडू आहेत ते मात्र आखाती देशांमध्ये देखील दिसू लागले. आज आपण पाहतोय एक चांगली भरारी घेतली या टेनिस बॉल क्रिकेटने, तुम्हाला सर्वांना एकत्रित आणले. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि यावेळेस काय घडलं जाईल, जिथे एकही धाव नव्हती तिथे ही चपळाई पाहायला मिळाली. आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने तेजस सर एक मन देखील आहे की शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची, आणि या ठिकाणी हीच युक्ती आपल्याला पाहायला मिळाली. कारण तुमचं प्लॅनिंग खूप महत्वाचं असतं, प्लॅनिंग करणं, आणि तीच भूमिका आपण पाहिली. चेंज ऑफ पेस गती थोडीशी कमी केली, परंतु वाईट बॉलचा इशारा आलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 55 रन, 55 रन. खोलर पद्धतीचा बॉल होता, स्ट्रोक चांगला आहे. एकेरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. दुहेरी धावेचा प्रात्यक्षिक, रनआउटची संधी होती, आणि यावेळेस बॅट्समन तोपर्यंत रन कंप्लीट करेल. तर 57 रन
आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील होतात आणि 58 रन 58 रनचं लक्ष असेल यावेळेस टीम ऐरोली संघासमोर. तर 57 धावा स्कोरबोर्डवर आणि 58 रनचं लक्ष आहे. विनंती असेल की आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. तर 58 रनचं लक्ष आहे. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ऐरोली 30+ या टीमच्या दरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या दोन्ही खेळाडूंनी सातत्याने 30+ ऐरोली या टीमच्या दरम्यान खेळत असताना आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी संघर्षमय खेळ केला, ती जोडी
तर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे अमय. तर बॉलिंग मार्कवर देखील वरुणला आमंत्रित केले, ज्याने सुरुवातीच्या पहिल्या इनिंगमध्ये एक विस्फोटक खेळ केला. तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. परंतु येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये आतापर्यंत 58 रनचं लक्ष्य आहे. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच मैदानामध्ये रंगली जाते. स्ट्रायकिंग एंडला अमय आपल्याला पाहायला मिळते. 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 58 रन ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल सराईच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न झाला, चांगली फिल्डिंग होते. मिड ऑफच्या दिशेने त्या ठिकाणी संतोष म्हात्रे हे तैनात आहे आणि यंदाच्या हंगामामध्ये एक चांगला टीम स्पिरिट घेऊन उतरलेत हे संपूर्ण खेळाडू. कारण रणनीती व तुमचा आत्मविश्वास असणं देखील खूप महत्वाचं आहे. सराईच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग होते. बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळतात. आणि तेजस सर जर आपण पाहिलं तर प्रत्येक डॉट बॉलला या सामन्याचा निर्णायक चेंडू ठरेल. कारण ज्या वेळेस तुम्ही सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असतात, टार्गेट चेस करत असतात, त्यावेळेस तुमच्या बॅटमधून धावा येणं खूप गरजेचं असतं. हवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या स्लाइडचा वेध घेतलाय. 1 रन आतापर्यंत स्कोरबोर्डचं खातं ओपन होते. टीम ऐरोली 30+ या टीमचं देखील तर यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती. फेकी चांगली राहिली, गॅदर होईल तोपर्यंत बॅट्समनने क्रीज पर्यंत बॅट्समन पोहोचलाय. 2 रन आतापर्यंत होते. आतापर्यंत 2 धावा ज्या प्रकारे स्कोरबोर्डवर होतात. शेवटचे 2 चेंडूतून शिल्लक असतील. यावेळेस मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका टोलावला जातो. फिल्डर 1 बाउंड चेंडू जज करेल तोपर्यंत दुहेरी धावा देखील या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आणि 5 चेंडूंच्या अखेरीस टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 रन. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. 4 रन आतापर्यंत होतात. अजूनपर्यंत 54 धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 25 बॉलमध्ये 54 रनची गरज, परंतु एकेरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 53 रनची गरज. एक महत्वपूर्ण असा सामना मैदानामध्ये रंगला जातोय. 58 रनचं लक्ष्य ज्या प्रकारे सेट केले बेलापूर 30+ या टीमने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना, आणि यावेळेस आपण पाहू शकाल 53 रनची गरज आहे. येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये प्रति ओव्हरमध्ये 13.25 ची सरासरी गाठावी लागेल. जी खेळी सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये वरुणने साकारली, जी खेळी संतोष म्हात्रेने साकारली, जी खेळी प्रशांत पाटीलने साकारली, तीच खेळी या ठिकाणी या दोन्ही फलंदाजांना साकारावी लागेल. तर बॉलिंग मार्कवर देखील रोहित दादा पाटील यांना आमंत्रित केले. एक दर्जेदार नामांकित गोलंदाज आहे आणि ज्या प्रकारे संधी मिळाली या खेळाडूला 30+ बेलापूर या टीम मध्ये तिथपासूनचा प्रवास या खेळाडूचा चांगला राहिला आतापर्यंत. कारण महत्वाच्या क्षणी विकेट संपादन करणारा हा गोलंदाज देखील आहे. अतिशय चांगली लेंथ, चांगल्या लाईनने भेदक मारायची गोलंदाजी करतोय रोहित दादा पाटील. परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारचं प्रदर्शन करेल चोवीस बॉल मध्ये आतापर्यंत 53 रनची गरज. ओव्हर द विकेट. यावेळेस पहिलाच बॉल रोहित पाटीलच्या विरुद्धामध्ये एक मोठा स्ट्रोक आलाय, परंतु लाजवाब प्रयत्न राहिला होता. शेवटच्या क्षणापर्यंत चांगला प्रयत्न केला, परंतु मिळतील 4 रन. चौकार. तर चांगला प्रयत्न देखील चेतन म्हात्रेच्या दरम्यान पाहायला मिळाला. प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं, कारण प्रयत्न ही तुम्हाला लढण्याची शक्ती देते, प्रयत्न तुम्हाला एक नवा आत्मविश्वास देते आणि प्रयत्न एक तुम्हाला नवी ऊर्जा देखील निर्मित करून देते तुमच्या खेळीमध्ये. आणि या ठिकाणी एक चांगला प्रयत्न राहिला, कारण ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अपयशाशी झुंजावं लागतं, ज्या वेळेस तुमच्या
आयुष्यामध्ये तुमच्या वाटेला अपयश येतं, ते अपयश फक्त यासाठी येतं कारण तुम्हाला एक नवी प्रेरणा मिळावी यासाठी. यावेळेस देखील पुन्हा एकदा ट्रॅकिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग अँड स्ट्रॉंग हायलाइट सुपर फ्लाइट सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. एक लाजवाब षटकार रोहित पाटील या ठिकाणी महागडा ठरला जातोय. सुरुवातीच्या बॉलवर चौकार आल्यानंतर आतापर्यंत अवघ्या 2 बॉलमध्ये 10 रन खर्च केल्यात या बॉलरने. यावेळेस देखील अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन चांगले टप्पा पडल्यानंतर बॅट्समनच्या मनामध्ये धडक निर्माण केली. अनेक चांगलं कमबॅक यावेळेस या डॉट बॉलने. अजूनपर्यंत 21 बॉलमध्ये 43 रनची गरज. यावेळेस देखील पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पलीकडे मिळतील 4 रन चौकार. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील तू शेर तुम्ही बब्बरशेर या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये टीट फॉर टॅट ही खेळी खूप महत्वाची असते आणि तेच उत्तर आपल्याला पाहायला मिळालं. प्रति उत्तर कशा प्रकारचं द्यावं याचं एक प्रात्यक्षिक सांगत असताना रोहित पाटील, कारण सुरुवातीच्या 4 बॉलचा जर विचार केला तर कुठेतरी थोडासा दबाव तंत्रामध्ये होता हा बॉलर, परंतु तदनंतर यष्ट्यांचा वेध थेट घेतला चेंडूने आणि बॅट्समनला दिलाय परतीचा इशारा. महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी संपादन केला. बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल. तर बॅट्समन संदीप यावेळेस देखील पुन्हा एकदा बिरकावण्याचा प्रयत्न झालाय, परंतु चेंडू जाईल. मिळतील 4 रन चौकार. टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 रन. 18 बॉल मध्ये आतापर्यंत रन कंप्लीट करायचे आहेत. बॉलर कोण आहे? 18 बॉल मध्ये आतापर्यंत 35 रनची गरज. अठरा बॉल मध्ये आतापर्यंत 35 रनची गरज आपल्याला पाहायला मिळते. येणारे चेंडू असतील 18 जिंकण्यासाठी आतापर्यंत 35 रनची गरज. बॉलिंग मार्कवर आमंत्रित केले संतोष म्हात्रे नामक बॉलरला देखील डावखुराचा गोलंदाज आणि मोक्याच्या क्षणी विकेट संपादन करणारा बॉलर. यावेळेस देखील पहिलाच बॉल पॉइंटच्या डोक्यावरून फक्त दिशा दिली.
आणि ही दिशा या ठिकाणी सफलता मिळवून देते 4 रनची. 17 बॉल मध्ये आतापर्यंत 31 रनची गरज या ठिकाणी मात्र जरूर पाहायला मिळते. येणारे चेंडू असतील 17 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 31 रन. 17 बॉल मध्ये आतापर्यंत 31 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. खोलो पद्धतीचा बॉल होता. फिल्डर पोहोचेल चेंडू पर्यंत तोपर्यंत चेतन म्हात्रे चेंडू खाली येतोय. चेंडू जज करेल. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली. 16 बॉल मध्ये आतापर्यंत 30 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. हे षटक महत्वपूर्ण असेल कारण 5 ओव्हरच्या मॅच मध्ये तिसरं षटक खूप महत्वाचं असतं. यावेळेस देखील फनफूटला गेला तदनंतर बॅकफूटला येऊन पुल करण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली राहिली. प्रयत्न चांगला होतोय फिल्डरच्या दरम्यान तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहू शकाल तिहेरी धावेचा प्रात्यक्षिक रोखण्याचा प्रयत्न केलाय. 2 रन आतापर्यंत कंप्लीट होतात. 15 बॉल मध्ये अजूनपर्यंत 28 रनची गरज आहे. पंधरा बॉल मध्ये अजूनपर्यंत 28 रनची गरज. हे शेवटचे 3 बॉल आतापर्यंत इम्पॉर्टंट असतील त्या मॅच मधले. यावेळेस मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. अंगाचा वेध मात्र जरूर घेतलाय की काय तोपर्यंत एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. चौदा बॉल मध्ये आतापर्यंत 27 रनची गरज. यावेळेस देखील आखूड पद्धतीचा बॉल होता परंतु एक धाव मिळेल. 14 बॉल मध्ये अजूनपर्यंत रन कंप्लीट करायचे आहेत. 26 रन. तर 13 बॉल मध्ये आतापर्यंत 26 रनची गरज असेल. यावेळेस देखील पुन्हा एकदा पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि बॅट्समनला दिलाय परतीचा इशारा. 12 बॉल मध्ये आतापर्यंत 26 रनची गरज. प्रति ओव्हर मध्ये 13 रनची सरासरी असेल. तर बॉलिंग मार्कवर देखील रोहन नामक बॉलरला आमंत्रित केले. यावेळेस देखील पहिलाच बॉल बिग हिट केलाय. येस, इट इज अ मायटी हिट. लॉंग अँड स्ट्रॉंग सिक्सर. वीस रनची गरज अजूनपर्यंत शिल्लक आहे परंतु यावेळेस 1 रन मिळेल. 10 बॉल मध्ये अजूनपर्यंत 19 रन तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. यावेळेस देखील पुन्हा एकदा
आपल्या आक्रमकतेच्या शैलीच्या माध्यमातून हा फटका टोलावला. आणखीन एक षटकार. या सामन्याचं अक्षरशः चित्र बदललं या 2 षटकाराने. नऊ बॉल मध्ये 13 रनची गरज. रोहन या ठिकाणी कुठेतरी थोडेसे महागडे ठरतायत. येणारे चेंडू असतील 9 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 13 रनची गरज. यावेळेस देखील पंचांचा इशारा येतो. यस, इट इज अ वाईट. अवांतर धाव कारण दबाव तंत्रामध्ये आहे बॉलर. आपण पाहू शकाल 9 बॉल मध्ये आतापर्यंत 12 रनची गरज. आणखीन एक अवांतर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 9 बॉल मध्ये आतापर्यंत 11 रनची गरज. यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरी रन आतापर्यंत स्कोरबोर्ड पुढे सरसावलं जाईल. 49 रन आतापर्यंत होतात. यावेळेस देखील आणखीन एक अवांतर चेंडू. आठ बॉल मध्ये आतापर्यंत 8 रनची गरज. यावेळेस देखील पुन्हा एकदा स्टेप आउट. या सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट. 7 बॉल मध्ये आतापर्यंत अवघ्या 2 रनची गरज. 17 बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर 31 रनची गरज होती, परंतु या ठिकाणी 7 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा येत आहेत. हे क्रिकेट आहे, कारण कोणत्याही क्षणाला बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट, आणि हाच खेळ मैदानामध्ये रंगलाय. फक्त दिशा दिली. 6 बॉल मध्ये आतापर्यंत अवघ्या 1 धावेची गरज आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे अनेक रेकॉर्ड झालेत की 6 बॉल मध्ये 1 धाव देखील झाली नाही. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल सामना जिंकलाय ऐरोली संघाने.